जुना जालन्यातील काझी कब्रस्तानमध्ये 100 रोपांचे करण्यात आले वृक्षारोपण। शिवसेना उपशहरप्रमुख शेख नजीर भाई यांचा उपक्रम। कब्रस्तानमध्ये पाण्याचा हौद मार्फत समाज बांधवांसाठी करण्यात आली पाण्याची व्यवस्था। नागरिकांनी व्यक्त केले समाधान। जालना शहरातील लक्कडकोट भागात काझी कब्रस्तानमध्ये 100 रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले। तसेच कब्रस्तानमध्ये पाण्याचा हौदद्वारे मुस्लिम समाज बांधवांसाठी पाण्याची व्यवस्था करण्यात आली। जालना शिवसेना उपशहरप्रमुख शेख नजीर भाई यांच्या वतीने हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला। काही दिवसापूर्वी शेख नजीर भाई यांनी स्वखर्चाने कब्रस्तानची साफसफाई करत मोठमोठी झाडी झुडपे जेसीबीच्या सहाय्याने काढून टाकली होती। कब्रस्तानमध्ये दफनविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना या काटारी झाडी झुडपांमुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता। रात्री बेरात्री दफनविधी करायचा असेल तर या झाडाझुडपांमुळे वयोवृद्ध लोकांना कब्रस्तानच्या बाहेरच थांबावे लागत होते। तसेच काही नागरिकांनी नजीर भाई यांना कब्रस्तानमध्ये पाण्याची व्यवस्था नसल्याची समस्या बोलून दाखवली होती। कब्रस्तानमध्ये जनाजा नमाज पठणवेळी वजू करण्यासाठी व इतर कार्यासाठी पाण्याची मोठी टंचाई बसत होती। त्यामुळे नजीर भाई यांनी स्वखर्चाने या ठिकाणी पाण्याची हौदची व्यवस्था करून दफनविधीसाठी येणाऱ्या मुस्लिम बांधवांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय केली। तसेच जुन्या विहिरीचा कचरा भरल्याने उपयोगात येत नव्हती, त्या विहिरीचा कचरा व गाळ काढून विहिरीची साफसफाई करून बांधकाम करण्यात आले। सामाजिक कार्य म्हणून या ठिकाणी 100 रोपांची लागवड केली आहे। शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्या नेतृत्वात नजीर भाई यांनी हा उपक्रम राबवला, त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे। शहरातील मध्यवस्तीत असलेल्या या कब्रस्तानसाठी मोठमोठ्या राजकीय नेत्यांना जे जमलं नाही किंवा इच्छाशक्ती नसल्याने कब्रस्तानसाठी पुढाऱ्यांनी जे केले नाही ते शिवसेनेचे जालना उपशहर प्रमुख शेख नजीर भाई यांनी करून दाखवल्याने परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे। जीवन